तुम्ही सर थोडं या ठिकाणी सर्व काय सांगाल नमस्कार। मी एवढं सांगेल की धाराशिवच्या जनतेने आज जो मला विजय मिळवून दिला आहे, त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे, सर्वप्रथम मी त्यांची आभारी आहे। त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे, मी त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही। काय विजन आहे आपला धाराशिव शहरासाठी मी धाराशिव शहराचा मी पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या धाराशिव शहरातील रस्ते, लाईट, पाणी, तसेच कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, तसेच नगरपालिकेच्या जी शाळा आहे त्या दुरुस्त करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार। महिलांसाठी धाराशिवमध्ये शौचालय नाही, स्वच्छतागृह नाही, यासाठी काय आपण आपल्या मास्टर प्लॅन केलाय किंवा काय करणार आहे? आम्ही सगळं एक एक करून सगळं व्यवस्थित करणार आहोत धाराशिव शहरासाठी। दादा काय सांगाल, आज पदभार स्वीकारला, भाजप 8 नगरपालिकावर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा असो नेहाताई काकडे यांनी आत्ताच पदग्रहण केलेलं आहे। आपल्या सर्वांसाठीच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे, क्षण आहे। धाराशिवच्या नगर परिषदेची खूप मोठी अशी परंपरा आहे आणि अतिशय ताकदीने आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व नगरसेवक कटिबद्ध आहेत। सर्व पक्षाच्या नगरसेवकांना आत्ताच मी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांना विनंती केली आहे की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यावी आणि कुठेही अडचण आली तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, हाही विश्वास त्यांना दिलेला आहे। आपल्या धाराशिव शहराच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या अनुषंगाने 100 दिवसाचा एक पहिला कार्यक्रम जसा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्य सरकारच्या बाबतीमध्ये केलेला आहे, त्याच पद्धतीने आपल्या नगर परिषदेच्या बाबतीत देखील 100 दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही ठरवतोय आणि 1 आठवड्याच्या आतमध्ये त्याचं स्वरूप जे आहे ते आपल्या समोर मांडलं जाईल। आणि अगदी असंच आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नगर परिषदेमध्ये करण्याचा आमचा मानस आहे। महायुतीला 8ही नगर परिषदेच्या माध्यमातून जनतेची सेवा, धाराशिव जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्राधान्याने काही मुद्दे घेऊन त्याच्यावरती काम करणार आहोत। आपल्या सर्वांचं देखील मला अभिनंदन आज करायचं आहे आणि आपल्यालाही विनंती करायची आहे की सकारात्मकतेने आपल्या शहराच्या विकासासाठी आपण देखील आपला जो महत्त्वाचा सहभाग आहे तो जरूर करावा। नाही, आज अतिशय सोनेरी दिवस म्हणता येणार आहे। 4 नगरपालिकेवर भाजपच्या कमळाचा झेंडा आम्ही आज फडकवतोय। आता इथल्यानंतर तुळजापूर, नळदुर्गचं पदग्रहण आणि मग कळंबला जाणार आहोत। पण आज अतिशय छान वाटतंय। जिल्हा परिषद होती मागच्या 5 वर्षाला, पण काही यांनी नगरपालिका नव्हती। आज परत एकदा नगरपालिकेमध्ये आम्हाला येताना खूप छान वाटतंय। खूप मोठे आव्हान आहेत आपल्या शहराचं, जिल्ह्याचं ठिकाण। या शहराला एक चांगलं शहर मराठवाड्यातलं करण्यासाठी सगळेजण कटिबद्ध असतील आणि चांगली नवीन यंग टीम निवडून आली आहे। सगळ्या जणांना खूप काम करण्याचा उत्साह आहे आणि त्या उत्साहाने ते आपल्या शहरात नक्की काहीतरी आमूलाग्र बदल करून आणतील। येत्या काही दिवसात जिल्हा